तूही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते सात्विक फॅशनच्या ऑफिसमधून. तर आता इथे मिसेस देशमुख आलेल्या असतात आणि म्हणतात, तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने तिचे शेअर्स मला विकले, तसं म्हणते मिसेस देशमुख. तर आता ते सगळे पेपर्स वाचत असतो अर्णव. त्याला खूप राग आलेला असतो. तर आता मिसेस देशमुख म्हणतात की राजेश भोसले ह्याने अंजलीचे शेअर्स मला दिले, असं म्हणते ती. ह्या कंपनीची 60% ची होल्डर, मेन ओनर असं म्हणतात त्या, म्हणून ह्या कंपनीचे सगळे डिसिजन माझ्या मर्जीने होतील, असं म्हणते ती. नाही नाही नाही, हे सगळं कसं शक्य आहे, हा, असं म्हणते ईश्वरी. राजेश भोसले ह्या कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये आहेत ना, त्यानेच मला सगळे शेअर्स विकलेत, असं म्हणते आता मिसेस देशमुख. तर बघा प्रेक्षक, किती सांगितलेलं असतं ईश्वरीने अर्णवला की त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये घेऊ नका म्हणून, तरी अर्णवने ऐकलेलं नसतं ईश्वरीचा आणि आंधळा विश्वास ठेवलेला असतो राकेश भोसलेवरती. म्हणून हे सगळं झालंय बघा प्रेक्षक. सगळी लोक बघायला लागतात अर्णवकडे. तर आता अर्णवला खूप जास्त राग आलेला असतो आणि फेकतो तो पेपर्स. तर आता मिसेस देशमुख हसत असतात. तर आता मिसेस देशमुख अर्णवच्या बाजूला येऊन थांबतात. आज बिझनेस वुमन म्हणून नाही, तुझ्याशी मी आई म्हणून बोलतीये अर्णव, लावण्याची आई. माझ्या मुलीने तुझ्या बरोबर संसाराची स्वप्न पाहिली होती, पण तू अगदी शेवटच्या क्षणी भलत्याच मुलीशी लग्न केलंस. हे तू विसरला असशील, पण मी रोज बघतीये माझ्या मुलीला होणारा त्रास, मी रोज बघतीये. अनबेरेबल. तू हे सगळं विसरला असशील. माझ्या मुलीला तू जेवढा त्रास दिलायस ना, त्याच्या कितीतरी पटीने मी तुला त्रास देणार, असं म्हणतात मिसेस देशमुख. तुझा बिझनेस असो आणि आता आयुष्य, हिशोब चोख ठेवायला मला आवडतं, आणि यू नो इट व्हेरी वेल. तर मग चला. तर आता अर्णवच्या आईच्या मशीनकडे येऊन थांबते मिसेस देशमुख आणि आता म्हणतात की ह्या ओनरशिपची सुरुवात आपण ह्या जुनाट मशीन पासून करूया, असं म्हणतात त्या, आणि हात धरतात त्या मशीनला. तर तेवढ्यातच ईश्वरी येते आणि हात पकडते तिचा. तर आता खूप चिडलेले असते मिसेस देशमुख. तर आता अर्णव सुद्धा येतो आणि थांबतो त्या मशीनच्या बाजूला. दिस इज नॉट अ ब्लडी शोपीस, माझ्या आईचं अस्तित्व आहे, असं म्हणतो तो. तर आता हसते मिसेस देशमुख, असे म्हणते, तेच तर कायमचं पुसायचं आहे, तुझ्या आईचं नाव आणि तिच्या नावाने असलेली ही कंपनी. तर आता ईश्वरी बघते अर्णवकडे. अर्णव म्हणतो, मी जिवंत असेपर्यंत माझी कंपनी आणि माझ्या आईच्या मशीनला कोणी टच करू शकत नाही, नो बडी, असं म्हणतो अर्णव. तर आता हात झटकरते ईश्वरीचा मिसेस देशमुख. बघूया, आता तर खेळाला सुरुवात झाली आहे, असं म्हणतात त्या. लेट्स सी हू विन्स, असं म्हणून निघून जाते ती तिथून. तर बाहेरच थांबलेली असते अंजली आणि हे सगळं बघत असते ती. तर रडायला येतं खूप अंजलीला. अर्णवकडे बघते आता ईश्वरी. तर आता तो मशीनकडे बघतो सात्विकच्या. त्या मशीनला तो आता स्पर्श करतो. तर ईश्वरी त्याला आधार देत असते. तर आता सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स निघून जातात तिथून. अर्णव आणि ईश्वरीच फक्त असतात रूम मध्ये आणि बाहेर अंजली थांबून रडत असते. खूप जास्त रडत असते अंजली इथे. तर आता अर्णवला दाखवलंय. तर ईश्वरी अर्णवला सांत्वना करत असते आणि बाहेर मात्र अंजली खूप जास्त रडत असते. तर आता ती बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या रूमकडे बघते. तर आता ती उघडते दरवाजा. रडत आतमध्ये आलेली असते अंजली. अर्णव आणि ईश्वरी मात्र तिथेच थांबलेले असतात. तर आता अंजली खूप जास्त रडत असते. मला वाटलेलं मी काढून टाकलं त्या माणसाला माझ्या आयुष्यातून, तो माणूस अजून किती त्रास देणार आहे मला, असं म्हणून खूप जास्त रडत असते अंजली. तर आता ईश्वरी येते अंजलीकडे. काय गे सगळं, असं म्हणते अंजली. तर अर्णव पण येतो आणि थांबतो अंजलीच्या बाजूला. ती असं म्हणतो, तो डोंट गेट अपसेट, असं म्हणतो अर्णव. तर तुमची खरंच काही चूक नाही आहे ना, असं म्हणते आता ईश्वरी. नका त्रास करून घेऊ प्लीज, असं म्हणते ईश्वरी. आज मी आईचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर निघाले की काहीतरी नवीन सुरू करूया, आणि सगळं काय होऊन बसलंय ग, असं म्हणते अंजली. चिंटूने इतकी मोठी कंपनी उभी केली आईच्या नावाने, पण आता मला भीती वाटायला लागली. सात्विक फॅशनचं नाव कदाचित कायमचं पुसलं जाईल, असं म्हणते अंजली. नाही नाही, ते असं काही होणार नाही आहे ते, तुम्ही नका काळजी करू प्लीज, असं म्हणते ईश्वरी. कसं काळजी करू नको म्हणतेस, त्या देशमुख बाईकडे 60% शेअर्स आहेत कंपनीचे, तिच्याकडे केवढे अधिकार आहे, ती काय काय करू शकते, असं म्हणते अंजली. ती कंपनी विकू शकते, ती नाव बदलू शकते, ती काही करू शकते, असं म्हणते अंजली. तर आता अंजलीला खूप त्रास होतो आणि आता ती बसते खुर्चीवरती. खूप जास्त रडत असते अंजली. असं काही नाही होणार, असं म्हणतो अर्णव. आई काय म्हणायची माहितीये ना, कुठलीही लढाई माणूस आधी मनाने हारतो आणि मग खरी लढाई हारतो, असं म्हणतो आता अर्णव. काही झालं तरी आपण आईसाठी लढायचं, ही कंपनी अशीच सोडणार नाहीये मी, असं म्हणतो अर्णव. काही झालं तरी आय विल फाईट, असं म्हणतो अर्णव. अँड आय एम शुअर तू आहेस माझ्यासोबत, असं म्हणतो अर्णव. तर आता आपला हात पुढे करतो तो आणि अंजलीकडे बघतो. तर आता अंजली सुद्धा त्याच्या हातावरती हात देते. तर ईश्वरी सगळं बघत असते. तर आता अंजली उभारते. ती बघते आता अर्णवकडे. तर आता राज शिर्के यांचं घर दाखवलंय. तर आता नम्रता स्वयंपाक करत असते. तर बघा प्रेक्षक हो, राज शिर्के यांचं फ्रीज बघा, खरंच एवढ्या करोडोंची प्रॉपर्टी आणि फ्रीज मात्र इतकं घाण. खरंच प्रेक्षक हो, बघून एक एक गोष्टी खरंच हसायला येतात. तर आता तेवढ्यातच आजी आलेल्या असतात. नम्रता, अगं जेवायची वेळ झालीये,
अजून स्वयंपाक झालेला दिसत नाहीये तुझा असं म्हणतात आजी. तेवढ्यातच वल्लरी येऊन हे सगळं ऐकत असते थांबून. तर आता नम्रता म्हणते आपण 1 वाजता जेवतो ना सगळे, थोडा वेळ होता म्हणून म्हटलं आरामात करूया असं म्हणते नम्रता. अगं म्हणून एवढा आराम असं म्हणतात आजी. अजून काहीच तयारी झालेली दिसत नाहीये तुझी असं म्हणतात आजी. आजी मी करते पटकिनी, झालं की तुम्हाला बोलून घेते हा असं म्हणते नम्रता. नम्रता अगं तू क्लाउड किचन चालवणारी मुलगी आणि इथे येऊन तुझं असं काय झालंय? बाईचा चौफेर लक्ष असावं लागतं स्वयंपाकघरात असं म्हणतात आजी. आजी मी करते ना असं म्हणते नम्रता. करते मी असं म्हणते नम्रता. तर आता आजी चिडतात आणि निघून जातात तिथून. तर आता आजी म्हणते वास कसला येतोय? तर भाजी लागले बहुतेक असं म्हणते आजी. हे भगवान असं म्हणते नम्रता. आजी मी घरामध्ये लक्ष देते असं नाही करत असं म्हणते नम्रता. अशा गोष्टी नाही होत माझ्या हातून घरी, काय माहित काय झालंय आता असं म्हणते नम्रता. तर वल्लरी सगळं ऐकत असते आणि तिला आनंद होत असतो. अजून कणिकही भिजवलेली दिसत नाहीये असं म्हणते आजी. काय नम्रता? अगं आत्ता येतील जेवायला सगळेजण, कर आता पटापटा असं म्हणतात आजी आणि निघून जातात तिथून. हो असं म्हणते आता नम्रता आणि तिथेच थांबलेली असते वल्लरी आणि सगळं बघत असते. तर आता वल्लरी बघत असते नम्रताकडे लांब थांबून. सगळं तिच्या हातून पडत वगैरे असतं बघा प्रेक्षक नम्रताच्या हातून. आणि वल्लरी इथे हसत असते. खरंच नम्रताला खूप वेंदळी दाखवलं इथेच. खूप फालतू वाटायला लागली ना नम्रता बघा प्रेक्षक खरंच इथे. हात पण भाजून घेतलेला असतो इथे नम्रताने. वल्लरीला मात्र लांब थांबून हे सगळं बघून खूप कंटाळा येत असतो आणि हसत सुद्धा असते ती. तर आता वल्लरी आतमध्ये येते किचनच्या. बाप रे असं म्हणते वल्लरी. एवढा हा प्रसारा, काय ग तुझ्या डोळ्यात पाणी का असं म्हणते वल्लरी. नाही नाही काय झालेलं नाहीये आई असं म्हणते नम्रता. तर आता इथे नम्रताच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तर आता बघू काय झालंय ते असं म्हणते आता वल्लरी. तर आता हात भाजलेला असतो नम्रताचा. अरे देवा हे काय करून घेतलंस असं म्हणते वल्लरी. हो ते कढईचा चटका लागला असं म्हणते नम्रता. थांब मी बर्फ आणते लावायला असं म्हणते वल्लरी. कढईचा चटकाच लागलाय नुसता असं म्हणते नम्रता. राहू दे कसं वाढेल ना ती असं म्हणते वल्लरी. ऐक मला कळतंय तुझी एकटीची किती तारांबळ उडते ती असं म्हणते वल्लरी. बरं वाटतंय असं म्हणते वल्लरी. हो असं म्हणते आता नम्रता. बिचारी किती तारांबळ उडते ना ग तुझी. एवढ्या सगळ्या माणसांचं काम एकटीने करायचं काय सोपी गोष्ट नाही आहे. पण तुझी पण काही चूक नाही आहे म्हणा असं म्हणते वल्लरी. हो तसं काही नाही आहे असं म्हणते नम्रता. तसं काही नाही काय एवढं होतं तर मग ईश्वरीला बोलून घ्यायचं ना मदतीला. दोघी असल्यावर कामं पटापट झाली असती ना असं म्हणते वल्लरी. आहे कुठे ती असं म्हणते वल्लरी. आई अहो ती ऑफिसला गेले जिजूंबरोबर असं म्हणते नम्रता. जरुरी काम होतं असं म्हणते ती. घ्या म्हणजे परत एकदा तुझ्या डोक्यावरती सगळी कामं मारून गेल्या आता ऑफिसला मस्त छान असं म्हणते वल्लरी. नाही हो करते मी सगळं असं म्हणते नम्रता. तू करशीलच ग, पण तू घरात नवीन आहेस म्हटल्यानंतर तुझ्या मदतीला थांबायचं ना. पण नाही बाईसाहेब गेला फिरायला असं म्हणते वल्लरी. आता तुला पण बाहेर पडण्यासाठी 1760 कारणं असतील, पण तू जातेस का बाहेर असं म्हणते वल्लरी. नाही ना तुझं पण क्लाउड किचन आहेच ना, पण ते बंद ठेवतेस तू का? तर ह्या घराला प्रायोरिटी द्यावी म्हणून असं म्हणते वल्लरी. पण त्या बाईसाहेबांना काय आहे का बघ त्याचं. सगळी कामं तुझ्या माथ्यावर मारून स्वतः गेल्या उंडगायला. तू काय इथे मोलकरीण म्हणून आली आहेस का? ह्या घरात नाही ना असं म्हणते वल्लरी. आणि तुला सांगून ठेवते अर्णव सकट सगळी माणसं तिने स्वतःच्या बाजूने करून ठेवलेत. अगं बाई भाजी असं म्हणते वल्लरी. हे बघ असं म्हणते वल्लरी. मी तुला आताच सांगून ठेवतेय कारण पुढे जाऊन सगळे तुला बोलतील आणि मी काय तुला वेगळं नाही सांगितलं, जे दिसलंय तेच सांगितलं असं म्हणते वल्लरी. तर आता वल्लरीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. आई आई मी करते असं म्हणते नम्रता. बरं जरा लवकर आवरा मला खूप भूक लागले आणि झालं की मला आवाज दे मी येते असं म्हणते वल्लरी. आणि बर्फाचं पण फ्रीजमध्ये ठेवा असं म्हणते वल्लरी. हो ठेवते असं म्हणते नम्रता. काळजी घे का बाई असं म्हणते वल्लरी आणि निघून जाते ती तिथून. नम्रता मात्र स्वयंपाक बनवतच असते. आता ती विचार करायला लागते. इशूला आज पुन्हा ऑफिसला जायची काय गरज होती असं म्हणते आता नम्रता. आणि आई म्हणतात ते काय चुकीचं नाही आहे. मला तर घरातली स्वयंपाकीन बाईच बनवून टाकले या लोकांनी असं म्हणते नम्रता. तर आता इथे अविनाशला दाखवलंय आणि अविनाश फोनवरती बोलत असतो. आकाश का फोन उचलत नाही आता असं म्हणतो अविनाश. तर तेवढ्यातच वल्लरी आलेली असते रूम मध्ये. अविनाश फोन का उचलत नाही असं म्हणत असतो. तेवढ्यातच आता इथे अर्णवला कॉल आलेला असतो. मामा मी तुला नंतर फोन करतो असं म्हणतो अर्णव. तर आता अविनाश म्हणतो हो तू तडकाफडकी ऑफिसला गेलास ते काय झालं सांगशील का असं म्हणतो अविनाश अर्णवला. तर अर्णव म्हणतो काय झालं नाही मामा सगळं ओके आहे, मी तुमच्याशी बोलतो नंतर असं म्हणतो तो. एवढं काय सिरियस झालंय सांग मला. आकाश फोन उचलत नाही, अंजली फोन उचलत नाही असं म्हणतो अविनाश. आणि तू आता सांगत नाहीयेस मला, सांग ना काय झालं ते असं म्हणतो अविनाश. मामा तर सगळ्या गोष्टी सांगतो आता इथे अर्णव. ऑडिओ बंद आहे आणि अविनाश सगळं ऐकतोय. तर आता डिस्कशनच दाखवलंय दोघांमधलं. ऑडिओ मात्र बंद आहे बघा प्रेक्षक हो. तर आता अविनाश म्हणतो काय सांगतोस काय तू असं म्हणतो अविनाश. हिंमत कशी झाली त्याची तुला सांगतो अर्णव, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला लायकी नसताना असं म्हणतो आता अविनाश. म्हणून हे असं झालं.
आहे नो मामा असं म्हणतो अर्णव. मी बोलतो तुझ्याशी नंतर. मी एक काम करतो, मी ऑफिसला येतो, मग बोलू आपण असं म्हणतो अविनाश. मामा प्लीज तू येऊ नकोस, तिथेच थांब. सगळे करतायत कामं. सिच्युएशन इज अंडर माय कंट्रोल असं म्हणतो अर्णव. पण काय लागलं तर सांग असं म्हणतो अविनाश. ओके असं म्हणतो अर्णव. तर वल्लरी सगळं ऐकत असते. अर्णवला मात्र खूप त्रास झालेला असतो बघा प्रेक्षक हो. कुणाची लायकी काढत होतात, म्हणजे तसंही लायकी नसलेल्या दोन बहिणी आलेत ह्या घरात लग्न करून असं म्हणते वल्लरी. त्यांच्याबद्दल काय बोलत होतात का असं म्हणते वल्लरी. तर अविनाश चिडतो आणि बघतो तिच्याकडे. तर आता वल्लरी म्हणते, काय असं चिडून बघताय, काय घडले ते सांगा ना असं म्हणते वल्लरी. अगं त्या राजेशनी जाता जाता मोठा डाव साधलाय असं म्हणतो होता अविनाश. आपल्या कंपनीचे 60% शेअर्स त्याने विकले असं म्हणतो अविनाश. काय असं म्हणते वल्लरी. हळू, कुणालाही माहित नाही घरात, आईला सुद्धा माहित नाही, आणि आईला कळलं ना तर तिला मोठा धक्का बसणार आहे असं म्हणतो अविनाश. त्यांनाच काय, मला सुद्धा मोठा धक्का बसलाय असं म्हणते वल्लरी. आता माझ्या कसं कसं होणार असं म्हणते वल्लरी. काय असं म्हणतो होता इथे अविनाश. तर आता वल्लरी म्हणते, काय कुणाला शेअर विकले, काय कळलं का असं म्हणते वल्लरी. तुझ्या आवडत्या लावण्याच्या आईला सौदामिनी देशमुख ना असं म्हणतो अविनाश. कसं शक्य आहे, त्या तर USA मध्ये असतात ना असं म्हणते आता वल्लरी. आता भारतात परत आले आहेत असं म्हणतो अविनाश. ती आज आली होती ऑफिसमध्ये, अर्णव सांगत होता, जाताना खूप आदळापट करून गेली म्हणून असं म्हणतो अविनाश. राकेश म्हणाला होता आज काहीतरी घडणार आहे, आणि तसंच घडलं सुद्धा असं म्हणते वल्लरी मनातल्या मनात. म्हणजे हा माणूस जेलमध्ये बसून सगळी सूत्र चालवतोय, आणि त्याच्याकडे ते पेनड्राईव्ह असेच तोपर्यंत तो मलाही ब्लॅकमेल करत राहणार असं म्हणते वल्लरी. ह्या राजेशने जाता जाता खूप मोठं नुकसान केलंय आपलं असं म्हणतो अविनाश. तर आता अविनाश निघून जातो तिथून. तर वल्लरी मात्र तिथेच थांबलेली असते रूम मध्येच. तर आता वल्लरी विचार करायला लागते, त्याने माझं नुकसान करायच्या आत त्याला भेटून त्याच्याकडून ते पेनड्राईव्ह घ्यायलाच हवं, अगदी काहीही करून असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता आकाश फोनवर बोलत असतो, तर तेवढ्यातच इथे नम्रता पुटपुट करत येते बघा प्रेक्षक खोलीत आपला हात धरून. ठीक आहे पोचतो मी लगेच, फाईन असं म्हणतो होता आकाश. तर नम्रता बघते त्याच्याकडे. आकाश अहो कुठे निघालात असं म्हणते नम्रता. ऑफिस असं म्हणतो आकाश. हो पण US क्लायंट बरोबर तुमची मीटिंग होती, रात्रभर काम केलंय तुम्ही, आता कुठे चाललाय असं म्हणते नम्रता. हे बघा तुमची झोप पण झाली नाही असं म्हणते नम्रता. आय नो पण जावं लागेल असं म्हणतो आकाश. आकाश असं म्हणते नम्रता, हे बघा मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणते नम्रता. नम्रता प्लीज असं म्हणतो आकाश. मी नेहमी ऐकतो तुझं, पण आज मला जावं लागेल. आज बोर्ड मीटिंग झाली आणि अर्जंटली बोलून घेतलंय मला. त्याच्या बोलण्यावरून वाटलं की मला समथिंग इज व्हेरी सिरियस असं म्हणतो होता आकाश. असं जर नसतं तर त्यांनी बोलवलं नसतं, बिकॉज ही नोज मी ऑफिसमध्ये होतो रात्रभर, सो आय हॅव टू गो असं म्हणतो आकाश. म्हणजे तर एक मिनिट प्लीज असं म्हणतो आकाश. तर आता नम्रता म्हणते, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना की आपण दुपारी मूवी बघायला जाणार म्हणून, त्याचं काय असं म्हणते नम्रता. आकाश काय बोलतच नाही त्याच्यावर. तर नम्रता म्हणते, आकाश काय होतं ते प्रॉमिस असं म्हणते ती. नम्रता प्लीज समजून घे, इट्स व्हेरी अर्जंट असं म्हणतो आकाश, आणि तो पापी देतो तिला, आणि बाय असं म्हणतो तो आणि निघून जातो तिथून. तर आता नम्रताला मात्र राग आलेला असतो खूप, आणि आपल्या हाताकडे बघत असते ती. माझ्या हाताकडे लक्ष पण नाही गेलं त्यांचं, मी तुझ्यानंतर या घरामध्ये आले, हीच चूक झाली आहे माझी इशू असं म्हणते नम्रता. आई म्हणाल्या होत्या तेच बरोबर आहे असं म्हणते आता नम्रता. तर आता इथे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग चालू असते. तर आता तिथे ईश्वरी आणि आकाश काय काय शोधत असतात, आणि अर्णव सुद्धा तिथेच असतो. अर्णव म्हणतो, सगळ्यांना प्रश्न पडला असेल तुम्हाला असं का बोलवलं इथे म्हणून, आणि सगळं फाईल्स वगैरे काय असं म्हणतो अर्णव. आय नीड युअर हेल्प असं म्हणतो अर्णव. येस सर असं म्हणतात सगळेजण. इथे बरेचसे एम्प्लॉईज असे आहेत की सात्विक फॅशन एस्टॅब्लिश झाल्यापासून इथे जॉब करतायत. एका गॅरेज पासून आपण सुरुवात केली आणि इथपर्यंत पोहोचलो. त्या कंपनीचे सगळे अप्स अँड डाऊन्स तुम्ही बघितलेत असं म्हणतो अर्णव. आपण खूप सारे प्रॉब्लेम्स एकत्र फेस केले, त्याने ओव्हरकम पण केलेत असं म्हणतो अर्णव. नाव आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फेस करायचा असं म्हणतो अर्णव. आणि नीड युअर हेल्प असं म्हणतो अर्णव. सर तुम्ही सांगाल ती मदत करायला आम्ही सगळे तयार आहोत. खूप काय दिलं तुम्ही आम्हाला, आणि सात्विक फॅशनने असं म्हणतात ते लोक. आम्ही तयार आहोत सर असं म्हणतात सगळेच जणच. तर आता ईश्वरी म्हणते, सात्विक फॅशन्स ही कंपनी जरी सरांच्या आईच्या नावाने चालू झालेली असली तरी सुद्धा सगळ्यांनी आजपर्यंत आपली कंपनी मानून इथे काम केलंय एका कुटुंबाप्रमाणे. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट करायची असं म्हणते ईश्वरी. बोला ना मॅडम काय करायचंय असं म्हणते एकटी बाई. प्रत्येक डिपार्टमेंटच्या या फाईल आहेत, ह्यामध्ये काही बिल्स आहेत, मला माहिती आहे खूप कागदपत्र आहेत, ह्यातली खरी कागदपत्र कोणती आणि खोटी कुठली हे शोधून काढायचे आपल्याला असं म्हणते ईश्वरी. माहिती आहे हे काम सोपं नाही आहे, ही चुनवती आहे आपल्यासाठी पण असं म्हणते ईश्वरी. तर आता सगळेजण हो हो म्हणतात. एकही कागद चुकला नाही पाहिजे तुमच्या नजरेतून असं म्हणतो अर्णव. तर सगळे येस सर असं म्हणतात. राजेश भोसलेने खूप मोठा फ्रॉड केलाय आणि त्या सगळ्याचे पुरावे आपल्याला इथे शोधायचे असं म्हणते ईश्वरी. एक एक फाईल, एक एक कागद अगदी नीट तपासा, एक एक पैशाचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे हा असं म्हणते ईश्वरी. तर आता सगळेजण हो हो म्हणतात. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघा तरीक्यामध्ये काय ते. तर आता इथे ईश्वरी पेपर्स आणून देते अर्णवला आणि म्हणताय, हे बघा पेपर्स राकेशने लावण्याच्या आईला ज्या शेअर्स विकलेत त्याच्या संदर्भातले आहेत असं म्हणते ईश्वरी. हे बघा, आणि त्यावर अंजली त्यांच्या सह्या पण आहेत असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे अंजली बघते ते पेपर्स. सोडणार नाही मी त्या राकेशला असं म्हणतो अर्णव. तर आता अंजली बघते ती साईनानी रडायला लागते. कायदा त्याला
देईल तेव्हा शिक्षा देईल, पण त्याआधी आय एम गोइंग टू फिनिश हिम असं म्हणतो होता अर्णव. तर आता अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात जेलमध्ये. तर आता राकेश आतमध्ये थांबून म्हणत असतो, तू काही करू शकत नाहीस मला आता, मी आतमध्ये आहे जेलच्या असं म्हणतो राकेश. आणि मी जेलच्या आत असून सुद्धा काही करू शकतो असं म्हणतो राकेश. तर आता इथे अर्णवला कॉल आलेला असतो शिर्केचा. तर आता इथे अर्णव म्हणतो, बोला शिर्के. ऑल राईट, मी पोचतो असं म्हणतो अर्णव. काय झालं असं म्हणते ईश्वरी. गुन्हेगाराचा पत्ता मिळाला असं म्हणतो आता इथे अर्णव. तर वल्लरी सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक. तर आजचा रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही अजून सारे स्नॅप्स बघायचे असतील तर तुम्ही अजून हा व्हिडिओ बघू शकता. आम्ही खूप सारे फोटोज अजून ह्या व्हिडिओ नंतर सुद्धा घातलेले आहेत, तर तेही बघायला अजिबात विसरू नका.